सरांनी सांगितलं की डाव्या हाताने त्यांनी लिहिला आणि त्या लिहिण्यामागे उद्देश की काळापर्यंत महात्मा फुलेंनी सत्यशोधक विवाह पद्धत बाकीचे सर्व विधी दशक्रिया बाकीच्या गोष्टी या विधीच्या संदर्भातली माहिती असलेलं पुस्तक सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक आहे। त्यानुसार आम्ही सत्यशोधक विवाह चळवळ महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, राजस्थान या परिसरामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच पद्धतीने आम्ही तेलंगणा राज्यामध्ये आजपर्यंत 4 सत्यशोधक विवाह लावलेले आहेत आणि विशेष म्हणजे महात्मा फुलेंनी तेलंगणामध्ये जाऊन भाषण केलेलं होतं आणि मी त्या तेलंगणा राज्यामध्ये जाऊन महात्मा फुलेंचं पद्धतीनं सत्यशोधक विवाह लावला आणि माझ्या हातून आशिफाबाद म्हणून एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई पुतळ्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं। म्हणजे हा योग मिळणं पण खूप दुर्मिळ गोष्ट आहे। योग मला लाभला माझं भाग्य समजतो। मी आजपर्यंत पुणे परिसरामध्ये सर्व महाराष्ट्र बाहेर 50 सत्यशोधक विवाह म्हणजे लावलेले आहेत। परवा दिवशी 26 नोव्हेंबर आपल्या भारताचं संविधान त्याला 75 वर्ष पूर्ण झालं। त्या निमित्ताने मी सांगलीमध्ये चांभार समाजामध्ये उच्च शिक्षित आर्किटेक्ट मुलगा आणि इंजिनियर मुलगी सत्यशोधक पद्धतीनं